चला तर मग आज बघूया अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणारी व्हाईट सॉस पास्ताची रेसिपी। एका साईडला पॅनमध्ये पास्ता बॉईल करायला ठेवून द्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडला पॅनमध्ये बटर टाकून त्यात बारीक केलेले लसूण परतवून घ्यायचा आहे। त्यातच कांदा, ढबू मिरची, कॉर्न, मशरूम हवं असेल तर मशरूम हे सगळं ॲड करून तेही त्यात परतवून घ्यायचं आहे आणि बाजूला काढून ठेवून द्यायचं आहे। आता त्याच पॅनमध्ये बटर टाकून मैदा घ्यायचा आणि मैदा चांगला रोस्ट करून घ्यायचा आणि थोडं थोडं दूध घालून थोडंसं सॉस कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे। गुठळ्या व्हायला द्यायचं नाही आहे म्हणून थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि मग त्यात चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स घालून थोडं मिक्स करून घ्यायचं आणि चीज स्लाईस घालायचे आहेत। स्लाईस का तर ते पटकन मेल्ट होतात म्हणून। मग स्लाईस घालायचे आणि सॉस कन्सिस्टन्सी तयार झाली की त्यात बॉईल केलेला पास्ता घालायचा आहे आणि चांगला मिक्स करून नाव यू कॅन एन्जॉय।